नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारकडून सध्या महाराष्ट्रभरात एक अतिशय चांगल्या प्रकारची अशी योजना राबवली जात आहे। त्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत भांडी संच आणि 5,000 रुपये असा एकंदरीत लाभ हा दिला जात आहे। आणि ती योजना म्हणजे मित्रांनो गृह उपयोगी वस्तू संच योजना, जिला आपण संसार उपयोगी भांडी संच योजना असे देखील म्हणू शकतो। मित्रांनो या योजनेअंतर्गत जे काही कामगार आहेत म्हणजेच जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना घरात संसारासाठी खूप उपयोगात येणाऱ्या वस्तूंचा संच किंवा भांड्यांचा संपूर्ण संच अगदी मोफत हा दिला जात आहे आणि सोबतच त्यांना आर्थिक मदत देखील दिली जात आहे। सध्या राज्यभरातील बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच योजनेअंतर्गत गृह उपयोगी वस्तूंचा संच वाटपाचे काम हे जोरात सुरू आहे। या योजनेचा लाभ तुम्ही फक्त 1 रुपयामध्ये नोंदणी करून घेऊ शकता। तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना भांडी संच योजनेचा लाभ हा मिळालेला सुद्धा असेल आणि बऱ्याचशा लोकांना अजून याचा लाभ हा मिळायचा बाकी आहे। आता ज्यांना या योजनेचा लाभ मिळायचा बाकी आहे आता त्यांना देखील या ठिकाणी या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे। मागे काही महिने ही योजना तात्पुरती थांबवण्यात आली होती, परंतु पुन्हा आता ही योजना सुरू झाली असून बांधकाम योजनेचे कामगार कार्ड हे मिळणे देखील सुरू झाले आहे आणि आता भांडी संच देखील मिळणार आहेत। सोबतच या ठिकाणी त्या कामगारांना आर्थिक मदत देखील मिळणार आहे। मित्रांनो या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या 30 गृह उपयोगी वस्तूंचा संच हा मोफत दिला जात आहे। हा गृह उपयोगी वस्तूंचा संच घेण्यासाठी तुम्हाला जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाहीये, अगदी सहज तुम्ही हा संच घेऊ शकतात। तसेच हा संच घेण्यासाठी तुम्हाला पैसे देखील कुठेही लागत नाहीत किंवा कुणाला पैसे देण्याची देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यकता नाही। या वस्तू घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च नाहीये, कारण की ही योजना शासनाकडून बांधकाम कामगारांसाठी अगदी मोफत राबवली जात आहे। तसेच बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत एक पेटी देखील म्हणजेच एक सेफ्टी किट देखील दिले जात आहे, ज्यात बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कामात येणाऱ्या विविध वस्तू असतात। ही पेटी तुम्हाला या ठिकाणी नोंदणी केल्याबरोबर लगेच मिळते। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपया लागत असतो। 1 रुपयामध्ये या ठिकाणी सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी ही होत असते आणि नोंदणी झाल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला एक बांधकाम कामगार संबंधित एक कार्ड मिळते। कार्ड दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गृह उपयोगी वस्तूंचा संच तसेच सेफ्टी पेटी म्हणजेच कामगार पेटी लगेच मिळत असते। सोबतच या ठिकाणी जो काही आर्थिक लाभ आहे तो देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणे सुरू होते। अजूनही बरेचसे फायदे या ठिकाणी तुम्हाला मिळतात। तर मित्रांनो गृह उपयोगी वस्तूंच्या संचामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, तसेच या योजनेचा लाभ जर तुम्ही अजून घेतला नसेल तर तुम्ही या वस्तूंचा लाभ कसा घेऊ शकतात, कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला आर्थिक मदत ही मिळणार आहे, तसेच या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे काय लागतील, नोंदणी नेमकी कुठे करावी लागेल, त्याचबरोबर योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि मोफत भांड्यांचा संच घेण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागणार आहे, तसेच कोणकोणते भांडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत हे जाणून घेऊया। तर मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वात आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। म्हणजेच सध्या जे काही बांधकाम कामगारांचे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना नवीन रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते। अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांचा नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत त्यांना जुळवून घ्यावे लागते, म्हणजेच ॲडजस्टमेंट ही करावी लागते। आणि त्यासाठीच मित्रांनो त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 27/10/2020 रोजीच्या बैठकीत राज्यातील मंडळाच्या 10 लाख नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वितरित करण्याबाबतचा ठराव हा पारित करण्यात आला होता। सदर ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत लाभार्थी बांधकाम ज्यांची नोंदणी ही सक्रिय आहे अशा कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच हा आता सध्या वाटपाचे काम हे जोरात सुरू आहे। मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार म्हणजे ज्यांची नोंदणी सक्रिय आहे असे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही गृह उपयोगी भांडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यामध्ये नेमके कोणकोणते भांडी असणार आहेत या ठिकाणी सगळ्यात आधी आपण ते जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासनाकडून 18 जानेवारी 2021 रोजी या ठिकाणी एक GR काढण्यात आला होता। त्या GR मध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचसोबत तुम्हाला जे काही भांडे या ठिकाणी मिळणार आहेत त्या भांड्यांची यादी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कोणते भांडे तुम्हाला किती नगामध्ये मिळणार आहेत हे देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
जे काही तुम्हाला भांडी मिळणार आहेत ते अशा प्रकारे असणार आहेत. ताट असतील तुम्हाला या ठिकाणी 4 नग, वाट्या असतील तुम्हाला 8 नग, पाण्याचे ग्लास या ठिकाणी तुम्हाला 4 नग, पातेले झाकणसह तुम्हाला 1 नग, पातेले पुन्हा झाकणसह या ठिकाणी तुम्हाला 1 नग, पुन्हा पातेले या ठिकाणी झाकणसह 1 नग आणि मोठा चमचा भात वाटपाकरिता जो काही असतो तो सुद्धा या ठिकाणी 1 नग असणार आहे. त्याच्यानंतर मोठा जो काही चमचा आहे जो आपण वरण वाटपासाठी वापरतो तो सुद्धा 1 नग या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर पाण्याचा जग 2 लिटरचा तुम्हाला 1 नग मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर मसाला डबा 7 भाग त्याच्यामध्ये असतात तो सुद्धा 1 नग मिळणार आहे. त्याच्यानंतर डबा झाकणसह 14 इंचीचा जो काही असतो तो देखील तुम्हाला 1 नग या ठिकाणी मिळणार आहे. डबा झाकणसह जो काही 16 इंचीचा असतो म्हणजे अगोदरचा जो 14 इंचीचा होता त्यापेक्षा 2 इंच या ठिकाणी मोठा 1 नग असतो. त्याच्यानंतर डबा झाकणसह 18 इंची डबा 1 नग या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर परत देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे 1 नग मध्ये. त्याच्यानंतर प्रेशर कुकर 5 लिटरचा या ठिकाणी 1 नग मिळणार आहे. त्याच्यानंतर कढई तुम्हाला या ठिकाणी भाजी वगैरे करण्यासाठी 1 नग मिळणार आहे. त्याच्यानंतर स्टीलची जी काही टाकी असते मोठी ती पण तुम्हाला झाकणसह आणि वराडासह मिळणार आहे. तो सुद्धा तुम्हाला 1 नग या ठिकाणी मिळणार आहे. असे एकूण या वस्तूंचा 30 नग मध्ये तुम्हाला संच हा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून या योजनेमध्ये नोंदणी केली नसेल आणि अजून या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये नोंदणी करू शकता. नोंदणी करण्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन म्हणजेच www.mahabocw.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमचे बांधकाम कामगारांचे कार्ड मिळेल. ते कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी पण भांडे वाटप सुरू असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भांडी संच आणि सोबत सेफ्टी किटची जी काही पेटी असते ती पेटी तुम्हाला या ठिकाणी लगेच मिळते. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म व्ही भरून खालील प्रमाणे दस्तऐवजसह अर्ज सादर करणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्राचा पुरावा, त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड काही देऊ शकता आणि पासपोर्ट आकाराचे 3 फोटो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नोंदणी फी फक्त 1 रुपये, वार्षिक वर्गणी ₹1. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फक्त 1 रुपयामध्ये नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि मोफत भांडी संच तसेच सेफ्टी पेटी आणि आर्थिक लाभ अशा पद्धतीने या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. तर आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आर्थिक लाभ हा कशा पद्धतीने मिळणार आहे तर जे काही कामगार असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या ठिकाणी शासनाकडून निधी हा दिला जातो. सोबतच कामगारांच्या पत्नीला पहिल्या अपत्याच्या वेळेस आणि दुसऱ्या अपत्याच्या वेळेस 5-5 हजार रुपयाचे असे अनुदान या ठिकाणी मिळत असते. जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने आर्थिक मदत देखील मिळते मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत या योजनेचा लाभ घेतला नसेल आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच नोंदणी करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ही योजना फक्त बांधकाम कामगारांसाठीच शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे जेवढे पण तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि अजून या योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित असाल तर या योजनेचा लाभ लगेच घेऊ शकतात. तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.